करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तिथे. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज सांगतात तुम्हाला एक विश्वास हा प्राधान्य, पण एवढा विश्वास ठेवल्यानंतर सुद्धा नुसतं कायानं वाचन मनानं शरण जाऊन चालत नाही, विश्वास ठेवून सुद्धा चालत नाही. तुम्हाला अजून एक महत्वाचं जे लागतं ते अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे चित्त करा
भोगिता होय त्याचे सकळ भोगिता होय त्याचे सकळ भोगिता होय त्याचे सकळ भोगिता होय त्याचे विश्वास कोड वार त्यांनी सुद्धा तुमच्या बरोबर पळालेत बाबा, ते सुद्धा आहे का नाही. शेवटच्या जागा कठीण काढल्या तुम्ही त्या, आहे का नाही. गायनासारखा आनंद नाही बाबा. गायनच असं म्हणा, वादन वादनच असतं. नाही तर रोज असंच की आपल्याकडे कीर्तनात वाजित असत, पण ते बरेच जण वाजवीत नाही, ते बदलितात. मला आमचे गुरु महाराज सांगायचे, ज्ञानोबा माऊली लटपटे, ते म्हणायचे मृदंग वाजवणं वेगळं, मृदंग बदलणं वेगळं. हे तुम्ही वाजवतात आणि काही बदलतात. चाल भिताडाकड, चाल भिताडाकड. दुखतंय खुब्यात, दुखतंय खुब्यात. इतक्या डोस केला ताण येणार कारण काय करा येईल, लय राग येते म्हणजे काय करणार. बरं काय होते बाबा, अरे आता बघ गोड किती मस्त शेवटची चाल आहे महाराज, गोड मस्त. नाही तर काही काही जण इथं भैरवी टाकते. आता मला सांगा, इथं जर भैरवी टाकली तर शेवटी काय म्हणायचं नेमकं आता, हा कधी काही कळत नाही. अरे पण लगेच दुकान गुंडाळायच्या मार्ग तो का म्हणे चित्त. आणि मी भजनाचा भक्त आहे बरं का माऊली, मला जरूर भजन येत नसतं, कारण भजन ऐकायचं नाद आहे. आणि गोड भजनासारखा आनंद नाही महाराज. अरे भजन म्हणजे महाराज शास्त्रकारांनी वर्णन केले, अरे संगीत है शक्ती, हर घट में बसे राम, रोगी को रागिनी सुनावे तो रोगी को मिले आराम. जर आजारी माणसाला जर गाऊन दाखवलं ना हे गोड गायन, महाराज बगर औषधाचं दुरुस्त होईल. ते बगर औषध म्हणून अजूनही बघा तुम्ही, अगदी 10 मिनिटात सांगतो, टाइम झाला तरी ऐका 10 मिनिटं अजून. बघा तुम्ही, कोरोना गायकाला झाला नाही, वादकाला झाला, फक्त कीर्तनकार. काय काय असं मलाच कोरोना झाला तरी एक जण, महाराज तुम्हाला कस काय कोरोना, तुम्ही का हलगट आहे का. आता झाला पहिलं काही केलेलं असेल तर, जन्मो जन्मी आम्ही सापडा सूप केली. त्याचा प्रकार आहे रे हे, आजचा खेळ आहे. त्याच्यामुळे झाला ते कोरोना. पण ते मला झाला कोरोना बाबा, पण थोडा त्रास बी होता कोरोनामध्ये, पण आनंद बी होता थोडा, कारण निवांत एकटा होतो मध्ये, एकटाच रूम मध्ये मस्त आराम का मामला आहे. त्या नाकात नळ्या, लय भारी कार्यक्रम होता ते, एकटाच मध्ये आपलं. पण एक कोड बाबा जवळ कुणी येत नव्हतं. जगदंबा सुद्धा नाही ना बाबा, बायको सुद्धा जवळ आली नाही. मला कोरोना झाला म्हणलं, आमची बायको माय, आणि काय रडायचा नाद आहे महाराज, कमाल रडायचं ते ना प्रियतापशी. पण विशेष बाबा, आपल्याला तर एवढं साहित्य असून आपला स्वर जातोय. काहीच नसते तिथं सुविधा. प्रेतापाशी काय सुविधा असतात त्या माहितीला गेल्यावर, पण काय रडणं असते. मायो
माय कवाला रडायची सुद्धा अवघड आहे काय का असं लय रडायचा ना. आता कुणी जवळ बी ना बाबा माझ्या. आणि मला ती रोज अशी मी जवळ बोलले का नाही सगळे लोक पुन्हा कीर्तनामध्ये मला माणसं जवळ असं वाटतात. आणि त्या कोरोनामध्ये कुणीच जवळ नाही, सगळे लांब. बरं कोरोनानं माझे हाल कमी झाले, घरच्या लोकांनी जास्त केले. एक तर भाकर बी देणार आणि जरी करता दिली दारातून टाकायची. कमॉन टॉमी कमॉन. काय कमाल आहे. जवळ कोणी येईना मात्र कुत्र्याला टाकल्यासारखं आपलं. नाही रे नाही कुणात कोणी नाही रे नाही कुणात नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी बहिणी कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयी रे राहील कुठतील धागे तोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे खूप गोड. कोण आहे महाराज जगामध्ये? उग लोक म्हणतात हो महाराज, खरं सांगा तिथं मला कोरोनात कळालं आपलं खरंच कोणी नाही. देवा शपथ महाराज, मला विश्वास होता अगोदर, पण कोरोनापासून माझा विश्वास 100% उडाला घरातला. कारण अगोदर वाटायचं मुलं पत्नी आपल्याला साथ देतील. नाही नाही कशा जवळ आत नाही गेलं नाही. बायको सुद्धा लांब माय म्हणलं काय. काय काय विचित्र. मला सांगा, मी मात्र आता हा बा हेच तुम्हाला बाबा सांगू राहिलो. अहो काय नाही हो बाबा, हे लग्नामध्ये नुसते नाटक असतात बाबा, नुसतं वाजवीत आणतात नवर देवाला, काही नाही बघा. तुम्हाला सांग लय वाजवीत आणतात. हाताला धरलं या म्हणून लगीन ठरलं या, हाताला धरलं या लगीन ठरलं या. असा नवरदेव वाजवीत आणतात बाबा बाबा. पुन्हा मग गेटवर आलं मग एकटेच असतात ते. बहारो भोल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा बेवकूफ येतात सगळे ते. आणि मग मात्र लग्न लागलं. ह्या बघा तुमच्यासाठी सांगवलं एवढं बाबा. आणि ती नवरी घेऊन निघालं आणि ते गाणं स्पेशल आहे बघा. एक नवरी निघाली, बाबुल की दुआई लेती जा जा तुझे को सुखे सन. ती नवरी
निघाली की आलेच रडत. माझं एकदा लग्न लागलं, एकदा म्हणजे एकदा तर असं काय, लग्न लागलं. मग मी माझी ट्रॉली हेडला जोडली, निघालो घेऊन. ह्या 10-15 महिला पुढं, त्याच्यात आघाडीला आमची सासू पुढं. माय म्हणलं काय, माय नीट सांभाळा, माय नीट सांभाळा. म्हणलं विश्वास असतो तर द्या, नाही तर वापस न्या. कुठं डोसक्याला पाणी नका. आणि अहो महाराज एवढं ते, मी बायकोला म्हणलं कोरोनामध्ये, मी म्हणलं हे बघ सगळं लोक सोडून गेलं, मला जाऊ दे म्हणलं, मला काय वाईट वाटाना, पण तू तरी थांब ना म्हणलं. आता बायकोला म्हणलं, ती म्हणे माय तुमचं काही खरं नाही. अरे जिवंत आहे म्हणलं मी अजून. अरे मी म्हणलं आहे का म्हणलं, अरे लग्नामध्ये आपला शपथविधी झालाय, लग्नामध्ये शपथविधी झाला का नाही आपला, ते होमाला फेऱ्या मारून किती जन्म सोडायचं नाही, हा 7 जन्म. किती जन्म, 7 जन्म. बायकोला म्हणलं आपण दोघं फिरलोत त्या होमाला आणि 7 जन्म सोडायचं नाही, असं ह्या लोकांसमोर आपण काय दिलंय. बरोबर आहे, हे तर सत्य आहे का नाही. जे खरं असं, हे बघा महाराज आहे का नाही, खरं आहे का नाही. बरं एवढं सगळं झालं का नाही. मग बरं बायकोला म्हणलं आपण 7 जन्म सोडायचं नाही एकमेकाला, आपला शपथविधी झाला, पण आता आपण फेऱ्या मारल्या, पण तू मात्र दर वड सावित्री पौर्णिमाला त्या वडाभोवती फिरत होती का नाही ती. काय करायचं रे घ्यायचं आता हे बाबांनी 15 मिनिटं वाढविली आपली. आता चला बाबा खुश झाले आपले, मस्त फ्रेश. तो लागला ना बाळा तुला, तुला आदळ जोरा दांडीची पडलं ती खाली. मी देतो 10 रुपये दातान देतो तुला, तो मला देतो 10 रुपये. तो का म्हणे चित्त करावे येवणी गोपाळ राही तेथे, विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची. शिवेला पापा वेळ होऊन गेला, पण आता तुम्ही परवानगी दिली म्हणून थोडं 10-15 मिनिटं म्हणलं काय त्याला. कारण आपलं कसं आहे प्रेमाचे संबंध आहेत आणि मला त्याचा कंटाळा नसतो बाबा. खरं सांग बाबा, मी 1 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत, हा तुम्ही बी जाऊ नका, मी जात नाही. ह्याच्यापेक्षा एक सांगतो तुम्हाला, काकडाच करून जाऊ सगळे आपण. हा सगळे थांबा, आपण सकाळी 6ला काकडा सुरू करू. बरोबर आहे, मी सुरू करतो काकडा. मला भजनाचा नाद आहे बाबा काकड्याचा, म्हणले आवड आहे. मी आज सुद्धा आळंदीत का नाही सप्त्यामध्ये मी एकटाच काकडा करतो बाबा. आणि पहिले बी मी नवीन आलतो का नाही आळंदीहून, तेव्हा फक्त 10 वर्ष मी काकडाच करायचो, दुसरं काहीच नाही येत नव्हतं मग काकडा. मग गुरुजी म्हणले अरे काकडा पाठ कर म्हणले, तुला मग सप्त्याला वगैरे कुणी नेईल काकड्यामुळं. मग बरं झालं म्हणलं, आता फायदा झाला बाबा त्या लागली. आणि सप्त्यात नेल्यामुळे पैसे बी देऊ लागले, असा खेळ होता. आणि मग एकटाच काकडा म्हणायचो, पण मी मग कुणी घ्यायचं नाही. बरोबर वाजवायला सुद्धा कुणी येत नव्हतं. आणि सिस्टीममध्ये सुद्धा मला माईक देत नव्हती एकटा असल्यामुळं. मी म्हणायचं द्या माईक, हा एकटे तर येतो मी, घ्या ना माईक. तर एकदा ह्यांना राग आला सिस्टीमवाल्याला, तर राग 10 माईक लावली मला. मग तो काय मीडियाची मुलाखतच आपली. 3 वाजल्यापासून काकडा केला माऊली मी, धन 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 6 वाजेपर्यंत 3 ते 6 काकडा केला. मग 6ला गावात गेलो, झाल्यावर चहा प्यायला. लोक म्हणले महाराज आज काकडा केला नाही. म्हणलं केला ना, म्हणलं 10 माईक येतात. 10 माईक आवाज नाही आला. अहो म्हणलं आवाज आहे कस काय, ते कार्यकर्ते बघायला आले, माईक 10 होते पण एकाला वायर नव्हतं माग. पण तुमची सिस्टीम नंबर 1 आहे बाबा. नाही
खरंच एकदा ह्यांच्या सिस्टीमसाठी टाळ्या, जोरात टाळ्या. नंबर काय खरंच काही त्रास नाही बाबा सिस्टीमला, वक्त्याला काही त्रास नाही बघा. हरी बघा किती clear आहे, मस्त वाटतंय. आता काही काही माईक अशीच बाबा हातोडा घातला तरी हलो म्हणत नाही. हो ना, एकदा तर कीर्तन झाल्यावर मला कळालं आपलं बंद आहे म्हणून. काय का लोकांना राग येतं म्हणून बोलत बी नाही बाबा. मी काही मी बोलणं सोडून दिलं. म्हणलं तुम्हाला आतापर्यंत टाळ्या वाजवा म्हणून म्हणतच नाही मी. तुम्ही आलात हेच उपकार आहे. काय टाळ्या वाजवा. मग एक जण म्हणलं होतं, मी म्हणलं टाळ्या वाजवा. ते म्हणला तुम्ही पैसे घेतात तुम्ही वाजवा. कुणाला राग येतो बाबा आजकाल बोललेला, काय त्याच्यामुळे न बोललेलं बरं. आता माऊलीचं भजन करू. वेळ होऊन गेलाय आपला तसा आता, तरी पण 10 किती लय जास्त नाही झाला उशीर तुम्हाला. नाही 15 मिनिटं जास्त काही नाही, त्याच्याबद्दल क्षमा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय विठ्ठल. हा बोलिले कुळे वेढे वाकडे उतरे क्षमा अपराध महाराज नाही उच्चारिला अधिकार ना फुला क्षमा अपराध कामणे ज्ञानेश्वरा राता पाया पेटी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही